काय रे भाऊ, सध्या पुण्याच्या मुंडव्याची चर्चा दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत का गाजती माहितीये का? निमित्त ठरलंय पार्थ पवारांच्या कंपनीवर झालेली 21 कोटीच्या दंडाची कारवाई. पण या सगळ्यात एक शब्द सारखा कानावर पडतोय, तो म्हणजे महार जमीन. आता अनेकांना प्रश्न पडलाय की हे महार म्हणजे नक्की काय? भानगड काय आहे? ही जमीन विकता येते का? आणि पार्थ पवारांचा याच्याशी नक्की संबंध काय? विषय जरा कायदेशीर आहे, पण आपण सोप्पा करून सांगणार. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. तर मित्रांनो, विषय सुरू होतो इंग्रज काळापासून. त्या काळी गावकीच्या कामासाठी महार समाजाला काही जमीन बक्षीस किंवा मोबदला म्हणून दिल्या गेल्या होत्या. यालाच महार किंवा कनिष्ठ गाव वतन म्हटलं जातं. सरकारने कायदा आणला आणि ही वतनं रद्द केली. पण जमिनी मात्र कसणाऱ्यांच्या ताब्यातच राहिल्या. आता मी कशी की या जमिनी सरकारकडे भोगवटा वर्ग 2 म्हणून नोंदवल्या गेल्या. म्हणजेच काय? तर तुम्ही मालक तर आहात, पण संपूर्ण अधिकार सरकारकडे आहे. आता मुख्य मुद्दा, ही जमीन विकता येते का? तर त्याचं उत्तर आहे हो. पण अटी आणि शर्ती लागू. पहिली गोष्ट, ही जमीन कलेक्टरच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नजराणा. जर तुम्हाला ही जमीन विकायची असेल किंवा तिचा वापर बदलायचा असेल, तर जमिनीच्या चालू बाजार भावाचे साधारण 50 ते 75% रक्कम सरकारला द्यावी लागते. यालाच तांत्रिक भाषेत नजराणं भरणं म्हणतात. जर तुम्ही नजराणा न भरता किंवा परवानगी न घेता व्यवहार केला, तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो आणि सरकार ती जमीन जप्त करू शकते. आता वळूया सध्याच्या वादाकडे. पुण्यातल्या मुंडव्यामध्ये अशीच एक महारत्नाची जमीन होती. पार्थ पवारांची संबंधित कंपनीने तिथे मोठा व्यवहार केला. पण आरोप असा आहे की जमीन घेताना आवश्यक ती सरकारी परवानगी घेतली गेली नाही आणि जो नजराणा किंवा दंड भरायला हवा होता, तो भरला नाही. त्यामुळे आता प्रशासनाने 21 कोटीचा दंड ठोठावलाय. म्हणजे नियम धाब्यावर बसून व्यवहार केला. सरकार असा दंडाचा इंगा दाखवतं. हे त्यातून सिद्ध होतं. तर भावांनो, जमिनीचे व्यवहार करताना 7/12 वरती भोगवटा वर्ग 2 किंवा महार असे शब्द दिसले की सावध व्हायचं. कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय रुपयाही टाकायचा नाही. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक विषयांसाठी सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.